आणि यानंतरची बातमी माढ्यातली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर करण्याच्या प्रकरणामध्ये सलग तिसऱ्या दिवशी दोन्ही गटांकडून आंदोलन सुरूच आहे। हा पुतळा हलवण्याची मागणी धनगर समाजाने केलेली आहे, तर मराठा समाजाकडून सुद्धा हा पुतळा हलवला जाणार नाही अशी भूमिका घेतली गेलेली आहे आणि त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी दोन्ही गटांकडून आंदोलन सुरूच आहेत। मात्र इथली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे। ही काल रात्रीची दृश्य आहेत, ज्या वेळेला धनगर समाजाकडून सुद्धा आंदोलन केलं गेलेलं होतं, ठिय्या दिला गेलेला होता, तर मराठा समाजाकडून सुद्धा आपली भूमिका ठामपणे मांडली जाते आणि सलग तिसरा दिवस आहे आजचा की ज्या वेळेला दोनही बाजूंकडून आपापली भूमिका कायम ठेवण्याकडेच कल दिसतोय। यानंतर पुढची एक आणखीन महत्त्वाची मोठी बातमी नाशिकमधलीच आहे। नाशिकमध्ये आणखी एका सेक्स स्कॅन्डलची चर्चा आता जोरदारपणे सुरू आहे। एका व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं समजतंय। 10,000 स्वीकारताना 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सातपूर पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय। या व्यावसायिकाच्या कार्यालयातनं टॅब चोरी करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आलेली होती। या व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 200 व्हिडिओ असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे। तक्रार करणाऱ्या व्यावसायिकावर सुद्धा पोलिसांचा संशय असल्याची माहिती मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।